आपल्याला दिसतात। भाई जगताप आहेत, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आहेत। एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत मार्गक्रमण सुरू आहे। खांद्याला खांद्या लावून दोघेही भाऊ रस्त्यावर उतरलेले आहेत। पहिला मुद्दा ठरला दोघाही भावांना एकत्र आणणारा, तो म्हणजे मराठी अस्मितेचा। याच मुद्द्यावरून जल्लोष सभा घेतली होती दोन्ही ठाकरे बंधूंनी आणि पहिल्यांदा दोघेही भाऊ एकत्रितपणे व्यासपीठावर दिसले होते। आणि आता दुसरा मुद्दा आहे निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीचा, ज्या मुद्द्यावरून दोघेही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले। निवडणूक आयोगाच्या याद्या सुधारेपर्यंत निवडणुका नकोत। मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत, दुबार नावं आहेत, ती नावं काढली जावीत। 7 नोव्हेंबरपर्यंत नवी मतदार नोंदणी हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांमधले नेते आपल्याला दिसत आहेत। विजय वडेट्टीवार, भाई जगताप, सुप्रिया सुळे या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। दुसरीकडे तिथून मोर्चाला सुरुवात होते, त्या दिशेनं राज ठाकरे काही पदाधिकारी देखील आहेत। मनसेचे आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत। दुसरीकडे मोठ्या संख्येनं जमलेले कार्यकर्ते देखील आपल्याला दिसत आहेत। 1 किलोमीटर पर्यंतच या मोर्चाचा मार्ग असणार आहे। 1 किलोमीटर इतकं अंतर या मोर्चात पायी चाललं जाणार आहे, फॅशन स्ट्रीट ते महापालिका इतकं। मतदार याद्यांमध्ये चूक नको, अनेक घोळ आहेत मतदार याद्यांमध्ये, काही नावं रिपीट आहे, त्यांचं निधन झालंय अशा काही मतदारांची नावं मतदार यादीत अजूनही आहेत, ती दुरुस्त केली जावी। 7 नोव्हेंबरपर्यंत नवी मतदार नोंदणी केली जावी अशी मागणी राज ठाकरे यांची। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे हा सगळा मोर्चा कव्हर करतात, त्यांच्याकडे काय नवीन माहिती आहे ती जाणून घेऊयात। शुभम। सौरभ, खरं तर प्रतीक्षा होती 1 नोव्हेंबरची। मागील 15 दिवसांपासून नियोजित हा सत्याचा मोर्चा हा होणार होता। महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघं एकत्रित येऊन हा मोर्चा करणार होते आणि आता मात्र या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू आज 1 नोव्हेंबर रोजी या मोर्चानिमित्त पुन्हा एकदा एकत्रित आलेले आपल्याला दिसून येत आहेत। खरं पाहायला गेलं तर सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे, ज्याचं प्रमुख जे आहे सगळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उद्धव ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते करत आहेत। कुठेतरी महाविकास आघाडीतले अंतर्गत मतभेद देखील याच्यामध्ये दिसून येत आहेत। कुठेतरी काँग्रेसमधनं याला पाठिंबा नाही आहे का असे प्रश्न उपस्थित असतात, पण आपल्यासाठी काँग्रेसची देखील व्हिडिओ आलेली आहे की काँग्रेसचे देखील अनेक नेते जे आहेत मध्ये सहभागी होणार आहेत। पण काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत एक ही या मोर्चामध्ये अनुपस्थित आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतून काँग्रेस ही कुठेतरी आगामी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर करणार का अशा प्रश्न या मोर्चात उद्धव ठाकरे हे दोघंही। ठीक आहे शुभम, तुझ्याकडे परत एकदा येऊत, पण आता अत्यंत बोलकी दृश्य आपण बघतोय। एकीकडे राज उद्धव ठाकरे हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे मार्गक्रमण करतायत, दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा काही क्षणात या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि तिसरीकडे भाजपचं निषेध आंदोलन सुरू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पायी चालत मोर्चासाठी रवाना झालेले आहेत। एक क्षणात या मोर्चाला सुरुवात होते। महाविकास आघाडीचे नेते सुद्धा प्रतीक्षा करतायत। आपले खासदार सुप्रिया सुळे आहेत, विजय वडेट्टीवार आहे, सतेज पाटील आहेत, भाई जगताप आहेत, अन्य काही नेते सुद्धा आहेत दोन्ही पक्षांचे। त्याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र,
देऊन ठेव. महेंद्र, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नक्कीच सिद्धेश आवाज येतोय. बोला, मोर्चाबद्दल माहिती द्या. नक्कीच हा मोर्चाला सुरुवात झाली आहे. दोघं बंधू जे आहेत ते हॉटेलमधून बाहेर पडलेत आणि मेट्रो सिनेमाच्या इथून जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालय, मुख्य कार्यालय त्या दिशेने जात आहेत. ज्या ठिकाणी जे आहेत ते सर्व जे ते प्रमुख नेते त्यांची भाषणं होणार आहेत. त्या ठिकाणी एक जो तो मंच उभारण्यात आलाय. सर्व या मोर्चात जे ते सहभागी झालेत. मोठ्या प्रमाणात ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चाचं नाव पक्षाचा मोर्चा काढलाय, मात्र विरोधकांकडून पण हा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाविरोधात आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते भारतीय जनता पार्टी आणि जे ते महायुतीचे जे आहे ते सर्व नेते देखील पाहायला मिळत आहेत. मात्र निवडणूक आयोग का जे आहे ते याचं उत्तर देत नाही, त्याचीच प्रश्नांची उत्तर आहे जी हे सर्व जनता जे आहे ते जमली आहेत. जे सगळे पत्रकार आहेत, जे ते सर्वसामान्य नागरिक आहेत ते या ठिकाणी जमले आहेत आणि सर्वपक्षीय मोर्चा याला सुरुवात झाली आहे. जे या ठिकाणी आता मोर्चा सुरुवात झाल्यावरती काही वेळातच जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ जे ते सर्व प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत ते निवडणूक आयोगाविरोधात असतील किंवा जे मतदार यादी जो घोळ झाला होता त्या संदर्भात जे ते मोठ्या प्रमाणात जे ती नारेबाजी करण्यात आली. वोट चोरी करणाऱ्यांना आता जनता कडक शिक्षा देईल आणि जनतेचा हा सत्याचा मोर्चा, सत्याची लढाई अशा प्रकारचे बॅनर आहेत ते या ठिकाणी जे ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काही वेळातच जे आहे ते या ठिकाणी प्रमुख नेते भाषण करतील आणि मोठ्या संख्येने जे ते नागरिक ते जमलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या मोर्चाची आता सरकार कोणत्या प्रकारे दखल घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यापुढे मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं राहणार आहे? मोर्चाचं स्वरूप एकंदरीत आपण पाहिलं तर 1 वाजता मोर्चा सुरुवात जे ते सर्वांना जमायला सुरुवात करायला सांगितली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे येथे 1 वाजता या ठिकाणी पोहोचले आणि आता काही वेळापूर्वी जे आहेत ते मोर्चाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या मोर्चाची जी वेळ आहे ती 1 ते 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे आणि हा मोर्चा आता इथून मार्गस्थ होतोय. जो बीएमसी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळ जाताना पाहायला मिळतो आणि यानंतर जे आहेत ते तिथे प्रमुख नेत्यांची भाषणं होतील आणि हा मोर्चा जो आहे तो 4 वाजेपर्यंत तिथे समाप्त होईल. अद्याप आपण पाहिलं तर या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी हा मोर्चा जो आहे तो निघालाय. परवानगी दिल्यानंतर 48 तासात मोर्चाला परवानगी मिळणं जे ते नियमात येतं. मात्र जे आहे ते पोलिसांनी कुठल्याही परिस्थिती या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये आणि मोर्चाला परवानगी न देण्यामागचं कारण कायदा व सुव्यवस्था आणि या जे आहे ते एरियामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या कंपन्यांची कार्यालय आहेत, मुख्य कार्यालय आहेत. हा थोडासा उच्चभ्रू जो जो एरिया आपण जे आहे ते संबोधला जातो. मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय असेल, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि आता या ठिकाणी जे आहे ते कायदा व सुव्यवस्था किंवा ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम होऊ नये अशा समस्या ज्या आहेत त्या उद्भवू नये म्हणून पोलिसांनी जे आहे त्या मोर्चाला परवानगी दिली नाहीये. मात्र तरीही संघर्ष असे आहे असं म्हणत जे आहे ते विरोधकांकडून हा मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत ते वोट चोरी करणाऱ्या सरकारला धडा शिकवायला पाहिजे अशा पद्धतीचे आशयाचे बॅनर आहेत ते घेऊन ते येताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आपण पाहिलं तर यमराज याच्या वेशभूषा करून आलेली लोक आपण पाहिली सकाळी. ठीक आहे, नंतर पुढचं पाऊल काय असेल? आता भव्य मोर्चा काढलाय, त्याच्यामुळे नक्कीच इलेक्शन कमिशन झोपेतून जागा होईल आणि योग्य कारवाई करेल. आपण बघतो की या ठिकाणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल देशमुख हे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. रोहित पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. तीन महत्वाची दृश्य आहेत. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे हे मोर्चाच्या दिशेनं पायी चालत निघाले आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा एका पाठोपाठ एक मोर्चात सहभागी होतात आणि तिसरीकडे गिरगाव चौपाटी परिसरात भाजपचा निषेध आंदोलन सुरू आहे. भाजपचे बुका आंदोलन आहे, काळ्या फिती लावण्यात आलेला आहे या मोर्चाचा निषेध करण्यासाठी.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष अमित साटम देखील सहभागी झाले आहेत। राहुल गांधी, केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांनी सुद्धा जो आहे संसदेमध्ये जवळपास अनेक खासदारांना, दिग्गज खासदारांना घेऊन मोर्चा काढलेला होता। आज मुंबईमध्ये मोर्चा निघतोय, मात्र दुसरीकडे भाजप सुद्धा आज मुक मोर्चाला बसलेली आहे। निवडणूक आयोगाने नेमकं ऐकायचं कोणाचं? आम्ही मागच्या आठवड्यात सर्वपक्षीय निवडणूक आयोगाकडे गेलेलो ठाण्यात, तेव्हा आम्हाला असं कळलं की 1 जुलैनंतर एकही नवीन मतदार नोंदणी होणार नाही आणि एकही मतदार कमी होणार नाही। आता मला एक सांगा, 2 जुलैला जो 18 वर्षाचा झाला तो काय पुढच्या 4 वर्ष थांबेल? म्हणजे युजली काय होतं, मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या 10 दिवसाआधीपर्यंत नवीन नोंदणी असते, तेव्हा डुप्लिकेट नावं कमी होतात, खोटी नावं कमी होतात। यांनी ठरवलेलं असं काहीच करायचं नाही त्यांना, त्यामुळे त्याच्या विरोधात आम्हाला आज रस्त्यावर उतरायला लागलंय आणि हा रोष लोकांचा आहे। आज फक्त ठाण्याच्या 2 प्रभागात 17,000 खोटी नावं आहेत, तर महाराष्ट्रभर काय परिस्थिती आहे तुम्ही समजा। मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। माझ्या मागे सुद्धा आपण मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते बघतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। शरद पवार सुद्धा कुठल्याही क्षणी या मोर्चामध्ये सहभागी होतील। अनिल देशमुख पोहोचले आहेत, रोहित पवार आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पायी चालत या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत आणि गिरगाव चौपाटीवर भाजपचं निषेध आंदोलन सुरू आहे। या मोर्चाचा निषेध केला जातोय। काळ्या फिती लावण्यात आलेल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम हे देखील या आंदोलनस्थळी उपस्थित आहेत आणि तिथूनच काही किलोमीटर अंतरावर महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या या सत्याच्या मोर्चाला सुरुवात होते आहे। महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचे फोटो देखील झळकावले जात आहेत, पक्षाचे झेंडे आहेत ते मिरवले जात आहेत। दक्षिण मुंबईत आज हे हाय व्होल्टेज राजकारण आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। काढलेला आहे सत्याचा मोर्चा आणि तुम्ही या ठिकाणी मूक आंदोलन करतायत, त्यांच्याकडून आरोपही सुरू झालेले आहेत। भाजपच्या आंदोलनात अवघी 4 डोकी दिसत आहेत असं जयंत पाटील बोलत आहेत। खरं तर मी प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा, कोणी काढू नये, लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात। त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते। हे का काढतंय, याचं काय कारण आहे, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत आणि प्रत्येक निवडणूक ज्यावेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव्ह हा कसा तयार करावा याचं नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी, वेगवेगळे NGOs हे नेहमीच देत असतात। लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही NGOs, काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने NGOs म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती, इथली असणारी सुरक्षितता, इथला असणारा कायदा, या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील यासाठी
वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न करतात. लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला. या सगळ्या गोष्टीत सुधारणा निवडणूक आयोगाने केल्या पाहिजे. तर पोलिसांची परवानगी तुम्हाला या मोर्चाला मिळाली का अद्याप? मला माहित नाही. तर एका बाजूला महाविकास आघाडी मनसे जे आहे ते आंदोलन करते, दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते सुद्धा मुक मोर्चा करत आहेत. भाजपबद्दल आमची काही तक्रारच नाही. पण भाजप मुक मोर्चा करते. त्यांना का राग आलाय? त्यांनी आयोगाचं समर्थन करण्यासारखी काही केस नाहीये. आयोगाचं समर्थन करत असतील तर या वोट चोरीत त्यांचा सहभाग आहे हे त्यामुळे सिद्ध होईल. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधी मोर्चा नाही आहे, हा सत्याचा मोर्चा आहे. जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे आयोगाने दुरुस्त्या कराव्यात एवढीच मागणी आहे. पण सर, निवडणूक आयोग जोपर्यंत याद्यामध्ये दुरुस्ती करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी तुमची मागणी असणार आहे का? निवडणुका तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत मतदार यादीचा घोळ पूर्ण बाजूला होत नाही अशी तुमची मागणी राहणार आहे का? आमची मागणी आहे सुधारणा केल्या पाहिजेत. सर काँग्रेसचा म्हणावा तसा सहभाग दिसत नाहीये. सर काँग्रेसचा म्हणावा तसा सहभाग दिसत नाहीये. आहेत ना नेते, काँग्रेसचे सगळे नेते मागे आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहेत ते आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा मोर्चात सहभागी झालेले आहेत. काही क्षणात शरद पवार सुद्धा मोर्चात सहभागी होतील आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांच्या बाजूला आहेत खासदार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांमधले इतर प्रमुख नेते सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे पुढे चालताना दिसत आहेत. महापालिकेपर्यंत हा मोर्चा असणार आहे. दक्षिण मुंबई आज हाय व्होल्टेज राजकीय घडामोडींचं केंद्र बनलंय. कारण एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा सुरू असताना दुसरीकडे तिथून काही किलोमीटर अंतरावरच भाजपचं मुका आंदोलन सुरू आहे या मोर्चाच्या निषेधासाठी. महाविकास आघाडीचा आणि मनसेचा हा मोर्चा म्हणजे जनतेनं लोकशाही मार्गाने केलेल्या मतदानाची प्रतारणा आहे, मतदारांचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे अशी टीका भाजपकडून केली जाते. तर शरद पवारांचा ताफा आपण बघतोय. शरद पवार आता या गाडीत आहेत, मोर्चात सहभागी होण्यासाठी ते पोहोचलेले आहेत. शरद पवार हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील. अर्थात ते महाविकास आघाडी आणि इतर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून चालू शकतील का याबद्दल शंका आहे, कारण मर्यादा आहे वयाची आणि आरोग्याची. पण स्वतः जातीनं हजर आहेत शरद पवार या मोर्चामध्ये. शरद पवारांचा ताफा सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालाय. राज ठाकरे दिसतात दृश्यांमध्ये, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, त्यांच्या बाजूला सुप्रिया सुळे. महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या नेत्यांचं सोबत मार्गक्रमण आता सुरू आहे. हा रस्ता फॅशन स्ट्रीट आहे. फॅशन स्ट्रीट ते महापालिका अशा मोर्चाचा मार्ग असणार आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या आपल्याला दुरून दिसते. हा सगळा भाग भगवा झालाय. यात मनसेचे झेंडे आहेत, ठाकरे गटाचा भगवा आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं चिन्ह असलेला तुतारी घेतलेला माणूस चिन्ह असलेला झेंडे देखील जागोजागी पाहायला मिळत आहेत. सत्याचा मोर्चा काढण्यासाठी दक्षिण मुंबईत या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या पक्षाचे पक्षप्रमुख या व्यासपीठावर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत महाविकास आघाडीकडून आणि मनसेकडून सुद्धा. त्यामुळे त्या संदर्भात निवडणूक आयोगाने ठोस पावलं उचलावीत आणि पावलं उचलल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका महाविकास आघाडीची आणि मनसेची आहे.
निवडणूक याद्यांमधल्या अनेक त्रुटी आहेत ज्या आदित्य ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेत समोर आणल्या गेलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सुद्धा एक प्रेझेंटेशन सादर केलेलं होतं ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या काही त्रुटी दाखवण्यात आलेल्या होत्या. तर मतदार याद्यांमधल्या या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. आणि त्यासाठीच हा मोर्चा आहे. मतदार यादीत दुबार नावं नको. 7 नोव्हेंबरपर्यंत नवी मतदार नोंदणी हवी अशी ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते आहे. निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. अर्थात निवडणूक आयोगानं या सर्व आरोपांना वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे पण तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालेली नाही आहेत. ही मोघम उत्तर आहेत असा आरोप महाविकास आघाडीकडनं कायम होत आलाय. त्यामुळे आपला आवाज आणखी बुलंद करण्यासाठी हा एकत्रित मोर्चा काढला गेलाय मुंबईत. आणि पहिलीच वेळा जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले. बघतोय की दुसरीकडे जे आहे ते काँग्रेसचे नेते आता जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आणि आणखून या इथे इथे या इथे या. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रत्येक नेता आपली भूमिका सांगतोय. या मोर्चात सहभागी होण्याची तर शरद पवारांची दृश्य आहेत. शरद पवारांचा ताफा सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालाय. सुप्रिया सुळे या खांद्याला खांदा लावून चालतात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या. इतकंच नाही तर जल्लोष सभेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते स्वतः हजर होते. हा विशाल मोर्चा आपल्याला दिसतोय दक्षिण मुंबईमध्ये. मोठ्या संख्येनं चारही पक्षांचे कार्यकर्ते जमलेले आहेत. महापालिकेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. 1 किलोमीटरचंच अंतर आहे पण तेवढी तर गर्दीच दिसते या मोर्चामध्ये. स्थानिक निवडणुकीआधी याद्या सुधारा अशी मुख्य मागणी आहे. आता निवडणूक आयोग याची कशी दखल घेतोय बघावं लागेल पण या मोर्चाचा विरोध करण्यासाठी भाजपकडून सुद्धा तिथून काही किलोमीटर अंतरावरच आंदोलन केलं जात आहे. अर्थात हे मुका आंदोलन आहे ज्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेचा मुंबईत हा भव्य मोर्चा निघालेला आहे. मुंबईकरांना या मोर्चामध्ये स्वारस्य नाही. हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं केलेल्या मतदानाचा अपमान आहे. हा असत्याचा फॅशन शो आहे. येत्या निवडणुकांमध्ये जनता याला उत्तर देईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते अमित साटम यांनी दिलेली आहे. आजचा मोर्चा हा खोटेपणाचा कळस असल्याचं राम कदमांनी म्हटलंय. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनता भाजपला महायुतीला कौल देईल. त्यामुळे त्याची पूर्वपीठिका तयार करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत असं अमित साटम यांनी म्हटलंय. पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. पोलिसांची परवानगी मिळालेली आहे का